नमस्कार. माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला दुधी भोपळ्याचा हलवा एकदम सोप्या पद्धतीने करून दाखवणार आहे. दुधी भोपळा न खाणारेही आवडीने खातील अशा पद्धतीचा हलवा मी तुम्हाला करून दाखवणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे 4-5 बदाम कापून घेतले आहेत. 4-5 काजू कापून घेतले आहेत आणि एक छोटा चमचा दूध मसाला घेतला आहे. त्याऐवजी तुम्ही विलायची पावडर घेऊ शकता. कढईत आता 2 चमचे साजूक तूप टाकायचं आहे. आता त्यामध्ये काजू बदामचे काप तळून घ्यायचे आहे. गॅसच्या कमी फ्लेमवर काजू बदामाचे काप तळून घ्यायचे आहेत. काजू बदाम आता छान तळून झाले आहेत. तर गॅस बंद करूया आणि काजू बदाम बाजूला काढून ठेवूया. आता हे बाजूला ठेवूया. दुधी भोपळ्याचा हलवा बनवण्यासाठी एक कोवळा दुधी भोपळा घेतला आहे. असाच कोवळा दुधी भोपळा घ्यायचा आहे. त्याचा हलवा छान होतो. आता त्याच्या कडेची बाजूने कापून घेते आणि याचे 2 तुकडे करून वरचं साल काढून घ्यायचं आहे. भोपळ्याचं साल मी काढून घेतलं आहे. आता तो किसणीने किसून घ्यायचा आहे. आणि आता कढईमध्ये त्याच तुपामध्ये लगेचच दुधी भोपळा टाकून शिजायला ठेवायचा आहे. दुधी भोपळा जास्त वेळ ठेवला तर ऑक्सिडेशनमुळे काळा पडतो, म्हणून किसल्या लगेचच शिजायला ठेवायचा आहे. आता 2 मिनिट परतून घ्यायचं आहे. गॅसच्या मोठ्या फ्लेमवर परतायचं आहे. 2 मिनिट परतून घेतलं आहे. आता यामध्ये साईंसकट मी 2 कप दूध घालणार आहे. तुम्ही त्याऐवजी खवा पण घालू शकता. आणि हा चांगला आटेपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. हाय टू लो फ्लेमवर शिजवून घ्यायचा आहे. मधून मधून हलवत राहायचं आहे. दुधीचा हलवा 7-8 मिनिट आटवून घेतला आहे. आता त्यामध्ये एक छोट्या वाटीने 1.5 वाटी साखर घालते आहे. मी तुमच्या आवडीनुसार साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आणि हा हलवून कोरडा होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. दुधी हलवा आता छान कोरडा झाला आहे. त्याला तूप सुटायला लागलं आहे बाजूने. आता त्यामध्ये मी हा दूध मसाला घालते आहे. तुम्ही विलायची पावडर घालू शकता. आणि तळून ठेवलेले काजू बदामाचे तुकडे यामध्ये टाकायचे आहे आणि मिक्स करून घ्यायचा आहे. दुधीचा हलवा आता तयार आहे. हलवा आता काढून घेऊया. अशा पद्धतीने दुधीचा हलवा केला तर दुधी भोपळा न आवडणारे पण आवडीने खातील. त्याच्यावर गार्निशिंगसाठी थोडे काजू आणि बदामाचे तुकडे टाकूया. माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.